आराधनेमध्ये जाण्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करूयात. हे स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो देवा. सुंदर वेळ प्रभू तू आमच्या जीवनात आणलीस. कृपाळू देवा, ही तुझी करुणा आणि तुझी दया आहे प्रभू. म्हणून आज ही संधी आम्हाला तू दिलेली आहेस की आम्ही तुझं गौरव करावं, तुला स्तुती द्यावी, तुझी प्रशंसा करावी प्रभू. पवित्र आत्मा तू आमचा सहाय्य करता हो, आमचं अंतःकरणाचं, आमच्या विचारांचं आणि प्रभू या जागेचं प्रभू पवित्र आत्मा तू नियंत्रण घे. आम्ही तुला आराधना एक आनंदी हृदयाने द्यावी यासाठी तू आम्हावर कृपा कर प्रभू, आम्हावर कृपा कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या नावाने मागतो, आमीन. आजचा आराधनेचा विषय आपला हा आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. होय प्रियांनो, होय मित्र हो, परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. आम्हाला काही उणे पडलेले नाही आणि पडणारही नाही, कारण तो आपला मेंढपाळ आहे. आज 36-37 वर्षाचा मी झालेलो आहे आणि आजवर प्रभू येशू ख्रिस्ताने मला कोणत्या गोष्टीची उणीव पडू दिली नाही. काही वेळेस मी उणा होतो तो प्रभूपासून दूर गेल्याचा, पण आज प्रभूजवळ असल्याचा मला जो आनंद आहे, जो अनुभव आहे, जो मी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या शांतीचा अनुभव करतो, तो खरोखर स्तोत्र करताना त्याच्यात म्हटलेला आहे की तो मला हिरवेगार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करीतो. होय बंधूंनो, खरोखर तो हिरव्यागार कुरणात नेतो, कारण त्याची शांती, त्याचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य त्या मनमोहक करणाऱ्या हिरव्यागार पर्वतासारखा अतुलनीय आहे. ते आपण कोणत्याही बाबीला किंवा कोणत्याही गोष्टीला आपण त्याच्यावर विचार करू शकत नाही, अशी त्याची शांती आहे. तो माझा जीव ताजातवाना करीतो. होय बंधूंनो, आज तुमच्यासमोर जी स्माईल आहे, हसरा चेहरा आहे, हा त्याचा अभिषेकचा चेहरा आहे. तो माझा जीव ताजातवाना करीतो. ही जी बाब आहे ही फार महत्त्वाची आहे. तो आपल्या नावासाठी नीतिमार्गाने चालवितो. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. होय बंधूंनो, तो केवळ त्याच्या नावाच्या, त्याच्या गौरवासाठी, जे आपल्यावर झालेली कृपा, आपल्यासाठी दिलेलं बलिदान, त्याच्या नावासाठी आपल्याला नीतिमार्गाने तो चालवत असतो. म्हणून आपली स्वतःची शेकी मिरवणं, गर्व करणं, फुगीर होणं याला काही अर्थ नाही. म्हणून आज हे आपण आराधनेमध्ये समजून घेतलं पाहिजे की तो आपल्याला नीतिमार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसलाही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. बघा प्रियांनो, अनेक असे प्रसंग आले की आपण मृत्यूच्या जवळून परत आलेलो आहोत. प्रत्येकाच्या जीवनात तो क्षण आहे, प्रत्येकाच्या जीवनात तो क्षण आहे. अपघात असो, आजार असो, रोगविकाराने किंवा अनेक असं स्वतः एक आत्महत्या करण्याचा प्रयत्न असो. परंतु बघा,
स्तोत्रकर्त्याने छान वर्णन केलेलं आहे. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असतो तरी कसलाही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर असल्याने आपण आज जिवंत आहोत. आज आपण जिवंत आहोत. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. बघा, तो एक पित्याप्रमाणे त्याची आकडी त्याची काठी आपल्याला धीर देत असते. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील. बघा प्रियांनो, त्या दुष्टाला प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर असं म्हटलेलं की त्याच्या मस्तकाला चिरडून टाकलेलं आहे आणि आपल्याला त्या पवित्र आत्म्याच्या तेलाने भरून ठेवलेलं आहे. म्हणून आपला प्रत्येक दिवस कल्याण दया ही त्याच्या करुणेने आपल्याला लाभेल आणि आपण सदैव परमेश्वराच्या घरात चिरकाळ राहू. हे अभिवचन खरोखर आपल्यासाठी आनंद येते. म्हणून गीतकार म्हणतो, परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. हे गीत गाऊन आपण ज्याप्रमाणे प्रभूने आपल्याला मदत केलेली आहे, सहाय्य केलं आहे, मृत्यूतून आपल्याला सोडविलेलं आहे, आपला उद्धार केला आहे, आपल्याला पापांची क्षमा केली आहे. आपल्या हर एक परिस्थितीमध्ये, आपली आर्थिक परिस्थिती असो, सामाजिक परिस्थिती असो, कौटुंबिक परिस्थिती असो, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांभाळलेलं आहे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझा सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला चरवितो. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला चरवितो. ओढ्याने मज देतो पाणी, माझ्या जीवाला फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. अपुल्या नावासाठी देव, सत्यपथाने मज नेतो. अपुल्या नावासाठी देव, सत्यपथाने मज नेतो. अरिष्टातुनी वाचवितो मज, माझ्या जीवाला जपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझा सांगाती, मजवर त्याची प्रीती. योहानकृत शुभवर्तमान 4 अध्याय आणि 23 आणि 24 वचनामध्ये म्हटलेलं आहे, परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील. अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे.
देव आत्मा आहे आणि जे त्याची भक्ती करीतात त्यांनी आत्म्यात व खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे. स्तोत्र 51, 15 आणि 17 असे म्हटलेलं आहे, हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णीन. बघा, तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मारणार नाहीस. स्तोत्र 118 आणि 14 म्हटलेलं आहे, परमेश्वर माझे बळ व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. बघा, परमेश्वर माझे बळ व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. इब्री लोकासपत्र 13 आणि 15 म्हटलेलं आहे, म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे नित्य अर्पण करावा. हिंदीत छान म्हटलेलं आहे, इसलिए हम यीशु मसीह द्वारा स्तुति रूपी बलिदान अर्थात उन होठों का फल जो उसके नाम का अंगीकार करते हैं परमेश्वर के लिए सर्वदा चढाया करे. म्हणून आवाहन करण्यात आलेलं आहे. स्तोत्र 134 आवाहन करण्यात आलेलं आहे, परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे परमेश्वराचे सर्व लोक हो, परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता सियोनीतून तुला आशीर्वाद देव. सियोनीतून तुला आशीर्वाद देव. या आपण त्या जिवंत परमेश्वराचं गौरव करू. ज्याप्रमाणे स्तोत्रात म्हटलेलं आहे, पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा. बघा, पवित्र स्थान तर प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गात विराजमान आहे, पित्याच्या उजव्या बाजूस सिंहासनावर विराजमान आहे. त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊयात. आपले हात उंच करूयात आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण गौरवूयात. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना.
आराधना 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 तुझी आराधना. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. देवा, ओठांचे फळ, ओठांचे अर्पण प्रभू तुला अर्पण करण्यात आलेलं आहे. यातून तुझ्या नावाचा गौरव होऊ दे, तुझी प्रशंसा होऊ दे, तुझी स्तुती होऊ दे प्रभू. आदर, सन्मान, गौरव युगानयुग तुला असो प्रभू. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो. आमेन.